आणि पाकिस्तानमधली दहशतवाद्यांची 9 ठिकाणं भारतीय सैन्यानं उद्ध्वस्त केली। या ऑपरेशन सिंदूरची माहिती सैन्यातील महिला अधिकाऱ्यांनी जगाला सांगितली। कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी ऑपरेशनची माहिती दिली आणि पाकिस्तानला आपली जागा दाखवली। ऑपरेशन सिंदूर नंतर कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी पाकिस्तानचा पुराव्यांसकट बुरखा फाडला। या कृतीतनं भारतानं सर्वधर्म समभाव आणि नारी शक्तीचं दर्शन जगाला घडवल्याचं बोललं जात आहे। तर ज्या दोघींनी या ऑपरेशनची माहिती दिली त्या दोघी जणी कोण आहेत? कर्नल सोफिया कुरेशी या मूळच्या गुजरातच्या आहेत। बायोमेट्रिक्समध्ये त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलंय। 1999 साली शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत त्या लष्करात दाखल झाल्या। 1999 मध्ये चेन्नई इथल्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमधनं त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलं। 2006 साली कांगोतील संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत त्यांनी लष्करी निरीक्षक म्हणून काम पाहिलं। 2010 सालापासून त्या शांतता मोहिमेशी संबंधित आहेत। बहुराष्ट्रीय लष्करी सरावात त्यांनी भारतीय तुकडीचं नेतृत्व सुद्धा केलंय। भारतीय तुकडीचं नेतृत्व करणाऱ्या त्या भारतीय लष्करातल्या पहिल्या महिला ठरल्या आणि त्यांच्या सोबत आज होत्या त्या विंग कमांडर व्योमिका सिंग। त्या हवाई दलामध्ये विंग कमांडर म्हणून कार्यरत आहेत। हवाई दलामध्ये त्या हेलिकॉप्टर पायलट आहेत। धोकादायक ठिकाणी हेलिकॉप्टर उडवण्याचा मोठा अनुभव व्योमिका सिंग यांच्या पाठीशी आहे आणि आजवर त्यांनी 2500 तासांपेक्षा अधिक काळ हेलिकॉप्टर उडवलेला आहे। नोव्हेंबर 2020 साली त्यांनी अरुणाचल प्रदेशात एका कठीण बचाव कार्याचं नेतृत्व यशस्वीपणे पार पाडलेलं। कल को पहलगाम में हुए विभत्स आतंकवादी हमले के शिकार मासूम नागरिकों व उनके परिवारों को न्याय देने के लिए लॉन्च किया गया था। इस कार्रवाई में 9 टेररिस्ट कैंप्स को टारगेट किया गया और पूरी तरह से इसे बर्बाद किया गया। For Operation Sindoor was based on credible intelligence inputs and role of these facilities in perpetrating the terror activities. The locations were so selected to avoid damage to civilian infrastructures and loss of any civilian lives. तर या दोघींनी कारवाईची माहिती जगाला देणं हे एक प्रकारे एका स्त्रीनं स्त्रीला दिलेला न्याय किंवा घेतलेला बदला आहे अशी प्रतिक्रिया विनय नरवाल यांच्या पत्नीकडनं देण्यात आली आहे। एक सेना में एक आदमी और औरत का बराबर हिस्सा होना बहुत ज़रूरी है और एक औरत ही औरत का बदला ले सकती है। तो ये एक बहुत अच्छी बात है कि फीमेल ऑफिसर्स को चांस दिया गया है और फीमेल ऑफिसर्स ने बिकॉज दे कैन रिलेट विद व्हाट वी आर गोइंग थ्रू। So it is a very, very good initiative, and in the future I really hope that there is equality in forces and in every department in India between men and women. तर पहलगाम हल्ल्याच्या 15 दिवसांनी भारतानं बैसरन व्हॅलीत दहशतवाद्यांच्या गोळ्यांमुळे सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशेब ऑपरेशन सिंदूर बंद केला। लग्नानंतर भांगीत भरलं जाणारं कुंकू किंवा सिंदूर प्रत्येक विवाहित महिलेचं अस्तित्व मानलं जातं आणि याच अस्तित्वावरती दहशतवाद्यांनी प्रहार केलेला। त्यामुळे कारवाईच्या दरम्यान ऑपरेशनला भारतानं दिलेलं नाव ऑपरेशन सिंदूर अनेकांच्या काळजाचं ठाव घेणारं ठरलं। उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी। सिंदूर शब्दावरती जो टिंब दिला होता तो लाल रंगाचा होता। तेव्हा माझ्या मनाला खूप असं भरून आलं की मोदी सरांना आमच्या कुंकवाची जाणीव झाली। मैं तो इस नाम से बहुत ज़्यादा रिलेट कर सकती हूँ बिकॉज ऑफ दिस इंसिडेंट मैंने तो अपनी ज़िंदगी खो दी है। एट द एंड ऑफ द डे द ट्रुथ इज कि हमारा सिंदूर ही तो खत्म किया है। नवी नवरी हिमांशी नरवालचा हा मूक आक्रोश देशाला ढसा रडवून गेला। लग्नाला जेमतेम 6 दिवस झाले होते। हातात लाल चुडा, मांगेत सिंदूर आणि डोळ्यात असंख्य स्वप्न घेऊन हिमांशी विनयसोबत बैसरन व्हॅलीत आलेली। पण इथेच 22 एप्रिलच्या दिवशी
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी विनयला गोळी घालून तिचं कुंकू पुसलं. हिमांशी सोबतच 25 महिलांनी याच हल्ल्यात आपलं सर्वस्व गमावलं, आपलं सौभाग्य गमावलं. त्या सौभाग्याला आज न्याय मिळालाय ऑपरेशन सिंदूरमध्ये. ऑपरेशन सिंदूर आणि तिथे ते लाल रंगाचं असं कुंकू सांडलेलं करंडा होता. त्या सिंदूर शब्दावरती जो टिंब दिला होता तो लाल रंगाचा होता. तेव्हा माझ्या मनाला खूप असं भरून आलं की मोदी सरांना आमच्या कुंकवाची जाणीव झाली. त्यांनी त्या ऑपरेशनचं ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं, कारण त्या भ्याड लोकांनी सगळ्या आमच्या नवऱ्यांना मारून जो भ्याडपणा दाखवला तो त्याचं तर म्हणजे काही हेच बोलू शकत नाही त्यांच्याविषयी. पहलगामच्या बैसरन व्हॅलीत दहशतवाद्यांच्या गोळीनं सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशेब भारतानं ऑपरेशन सिंदूरमधनं चुकता केलाय. हसत्या खेळत्या कुटुंबांच्या डोळ्यातनं सांडलेल्या अश्रूच्या प्रत्येक थेंबाला भारतानं आपल्या कारवाईतनं न्याय दिलाय. ज्यांचे जीवलग या हल्ल्यामध्ये हिरावले गेले त्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याचा प्रयत्न ऑपरेशन सिंदूरमधनं झालाय. मैं तो इस नाम से बहुत ज़्यादा रिलेट कर सकती हूँ बिकॉज ऑफ दिस इंसिडेंट मैंने तो अपनी ज़िंदगी खो दी है एक. ये नाम बहुत सही है क्योंकि इस इंसिडेंट की वजह से बहुत औरतों ने, बहुत बहनों ने, बहुत माँओं ने अपनी जान खोई है, अपना एक हिस्सा खो दिया है. तो ये नाम एकदम सही है. ऑपरेशन सिंदूर हे भारतीयांसाठी फक्त एका कारवाईचं नाव नाही तर ते एक इमोशन बनलंय. भारतातल्या कोणत्याही विवाहित महिलेसाठी तिचं कुंकूच तिचं सर्वस्व असतं. सिंदूर हा पती-पत्नीच्या प्रेमाचं आणि विश्वासाचं प्रतीकही मानला जातो. पहलगामच्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी हेच प्रेम हिरावून घेतलं. त्यामुळे ऑपरेशन सिंदूर हे नाव म्हणजे फक्त लष्करी कारवाईचं प्रतीक नाही तर आपला पती गमावलेल्या प्रत्येक महिलेच्या दुःखाला दिलेला न्याय मानला जातो. त्यामुळे आजच्या कारवाईनंतर भारतीयांच्या मनात अभिमान सुद्धा आहे आणि ऑपरेशनचं नाव ऐकल्यावर डोळ्यात पाणी सुद्धा. वॉलपेपर है शुभम का, वो देख के मैं बहुत देर तक रोई हूँ बिकॉज ये कहीं ना कहीं ये नाम रख के बहुत बहुत पर्सनल लेवल पे हम 26 औरतों से कनेक्ट किया है उन्होंने. क्योंकि एट द एंड ऑफ द डे द ट्रुथ इज कि हमारा सिंदूर ही तो खत्म किया है उन्होंने. आवर हस्बैंड्स they lost their lives. तो आज उन्होंने ये नाम रख के ये बदला लेके ये बहुत पर्सनल लेवल पे ऐसा दिखाया है कि ऐसे हमारे ही घर का कोई इंसान जाके हमारे ही पतियों का बदला लेके आया. कधी काळी भारताची शांतता त्याच्या दुर्बलतेची निशाणी मानली जायची. भारत खरं तर आजही शांत आणि संयम राखून आहे, पण तो निष्क्रिय नाहीये. आजचा भारत प्रभावी आहे, निर्णायक आहे आणि शत्रूंना जशास तसं उत्तर देणार आहे. कारण हा नवा भारत आहे आणि ऑपरेशन सिंदूरमधनं त्याची झलक अवघ्या जगाला पुन्हा एकदा दिसली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.